पाणी आहे, एक कोरडीच आहे, तोही तातडीनं देवाकडे आला. सहदेव तसाच पुढे चाललेला होता. सहदेवानं बघितलं एक भला मोठा डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून एक भला मोठा दगड घरंगळत घरंगळत खाली येतोय. खाली एक झोपडी आहे, त्या झोपडीमध्ये माणसं राहत आहेत. कदाचित जर तो दगड खाली पडला तर माणसं चिरडून मरतील. त्याला ते सहन झालं नाही. तो तातडीनं देवाकडे आला. देवाकडे आल्यानंतर अर्जुन म्हटला की अरे देवा, मी असं गेलो होतो, पण काहीतरी वेगळंच घडतंय. असं 4 जणांचे प्रश्न आणि चेहऱ्यावरती प्रश्नमार्क म्हणजे प्रश्नचिन्ह बघून देवालाही टेन्शन आलं. देव म्हटला काय नाही, कलियुग चालू आहे. अर्जुन म्हटला देवा, कोड्यात बोलू नको बरं, काय असेल ते स्पष्ट बोल. कलियुग चालू आहे म्हणजे काय, स्पष्ट बोल ना. देव म्हटला अर्जुना, तू सरळ सरळ पुढे चालत गेला बरोबर. एक वेणारी गायी दिसली. गायीने वासराला जन्म दिला. त्याच गायीनं वासराला चाटून पुसून स्वच्छ केलं, स्वतःच्या पायावरती उभं केलं. कलियुगातही आणि तेच वासरू नंतर आईला ढुसण्या मारू लागलं. ऐक अर्जुना, कलियुगातही असंच आहे. जी आई वडील आपल्या मुलाला जन्म देतील ती मुलं आपल्या आई वडिलांना ढुसण्या मारणार आणि वृद्धाश्रमात ढकलून देणार. भीमाचा प्रश्न ऐकला. भीम म्हटला अरे अर्जुना तुझं सोड रे. देवा ऐक, मला दुतोंडी हत्ती दिसला. देव म्हटला काही नाही, कलियुग चालू आहे. कलियुगामध्ये तुला दुतोंडी माणसं दिसतील. तुझ्या समोर असली की तुझ्यासारखी आणि तुझ्या माघारी गेली की तुझ्यावरती निंदा आणि स्तुती. ठीक आहे म्हटला. आता तिसरा राहिला नकुल. नकुल म्हटला ते पाण्याचं काय करायचं बरं देवा. काय नाही म्हटला, देव देऊन पण बघणार आहे आणि घेऊन पण बघणार आहे. चौथा आला सहदेव म्हटला की देवा अरे ते जाऊ दे, ते सगळं जाऊ दे, माणसं देवा. अरे एका डोंगरावरून भला मोठा दगड घनगळत खाली येतोय. देवा तो दगड खाली येत असताना एका झाडाला त्याचा आधार मिळाला आणि तो दगड तिथंच थांबला बरं देवा. नाही तर आपली माणसं चिरडून मेली असती बरं देवा. मला खूप ते निर्दयी घटना वाटली रे देवा, म्हणून मी तातडीनं तुझ्याकडे आलो. देव म्हटला कलियुगामध्ये सुद्धा असंच होणार आहे. कलियुगामध्ये जागतिक महामारी आणि अशीच संकट आपल्या या देशावरती येणार आहेत. पण जर ती संकट जर तुम्हाला रोखायची असतील तर त्यावर एकच उपाय आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण करणं. म्हणजे आपल्यावरती येणारं संकट मुक्त होईल, नाहीच होईल. विठ्ठल विठ्ठल